रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीराम धायगुडे हे ऊसतोड करून सायंकाळी गाडी भरून पुणे येथून माणगाव येथे येत असताना आरोपी चालक चंद्रकांत हनुमंत भोसले व 51 वर्ष हे गाडी चालवत होते। त्यामुळे फिर्यादी व महेश कांबळे वय 35 वर्ष असे बसून माणगाव बाजूकडे येत असताना ताम्हिणी घाटात आल्यावेळी चालक आरोपी त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो अतिवेगात चालवत असल्याने गाडीचा ताबा सुटला व ब्रेक फेल झाल्याने गाडी घाटाचे वळणावर पलटी झाल्याची माहिती देण्यात आली आहे। या अपघातात फिर्यादी व आरोपी यांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर गाडीमध्ये टपावर बसलेले महेश बाळू कांबळे हे खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते मृत्युमुखी पडलेत। चालकाने बेदरकारपणे गाडी चालवित रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अपघात केल्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत।